आपल्या मेहनतीचं फळ उशिरा का मिळतं? आपली इच्छा अपूर्ण का राहते? कधी थांब आणि आपल्या आत चाललेल्या विचारांकडे नीट लक्ष दे. तुझ्या मनात उगवणारा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक कंपन हे ब्रह्मांडात एका अदृश्य तरंगेसारखे पसरत जाते. माणसाला वाटतं की त्याचे विचार फक्त त्याच्या आतच फिरत असतात. पण खरं हे आहे की तेच विचार ब्रह्मांडात जाऊन त्याच्या भविष्याची रूपरेषा तयार करू लागतात. तू आतून जसं अनुभवतोस तसंच ब्रह्मांड बाहेर तुझ्यासाठी घडवायला सुरुवात करतं. जर तू आतून भीतीने भरलेला असशील तर ब्रह्मांड तुझ्या मार्गात भीती वाढवणाऱ्या संधीच पाठवतं. जर तुझ्या आत कमतरतेची भावना असेल तर ब्रह्मांड तुझ्यासाठी आणखी कमतरतेचं अनुभव आणतं. कारण ब्रह्मांड तुझे शब्द ऐकत नाही, ते फक्त तुझी ऊर्जा ऐकतं. तुझ्या आत कोणत्या प्रकारचं कंपन उठतंय, तुझं मन कोणत्या तरंगांना पाठवतंय, तुझे भाव कोणत्या दिशेने वाहत आहेत, ब्रह्मांड प्रत्येक क्षणी त्यालाच उत्तर देत असतं. आपण विचार करतो की आपली प्रार्थना पूर्ण का होत नाही? आपल्या मेहनतीचं फळ उशिरा का मिळतं? आपली इच्छा अपूर्ण का राहते? पण आपण कधीच हे पाहत नाही की आत आपण काय अनुभवतोय. मेहनत बाहेर होते पण तिचं फळ आतल्या ऊर्जेवर ठरतं. जर मनात असुरक्षितता असेल तर मेहनतीचं परिणामही असुरक्षित होतं. जर मनात विश्वास असेल तर छोटंसं पाऊलही मोठ्या यशात बदलून परत येतं. ब्रह्मांडाचा नियम खूप सोपा आहे. तू जशी विचारधारा आपल्या आत धरून ठेवतोस तसंच भविष्य तुला मिळतं. अनेक लोक विचार करतात, माझ्याच आयुष्यात नेहमी अडचणी का येतात? त्याच समस्या परत परत का येतात? कारण तू त्यांना आतून वारंवार अनुभवतोस. तुझ्या आतली भीती, निराशा, ताण हे सतत कंपन बनून उठत असतात आणि ब्रह्मांड त्या तरंगांना ओळखून तशाच अनुभवांना तुझ्याकडे खेचतं. पण जेव्हा तू आत विश्वास निर्माण करतोस, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तेव्हा ब्रह्मांड तोच विश्वास वाढवून परत देतं. तुझ्या वाटेत अचानक योग्य लोक येऊ लागतात. ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळते. नवे संधी समोर येतात. जणू ब्रह्मांड म्हणतं, तू आत जो विश्वास निर्माण केला आहेस तो पूर्ण करायला मी आलो आहे. अनेकदा तू अनुभवले असेल, जेव्हा तू चांगल्या भविष्याची भावना आत निर्माण करतोस तेव्हा थोड्याच वेळात त्याच दिशेने संकेत मिळू लागतात. जेव्हा तू मनापासून बदलाची तीव्र इच्छा करतोस तेव्हा परिस्थिती तशीच बनू लागते. हे सगळं योगायोग नसतो, हा ब्रह्मांडाचा प्रतिसाद असतो. ब्रह्मांड शब्द ऐकत नाही, ते भावना ऐकतं. तू म्हणालास की मी सक्षम आहे, पण आतून स्वतःला कमकुवत समजत असशील तर ब्रह्मांड तुझ्यासाठी कमकुवत परिस्थितीच निर्माण करतं. आणि जर आतून ठाम विश्वास असेल तर तेच बळ तुझ्या मार्गात पाठवतं. लक्षात ठेव, तुझी विचारसरणी तुझी वास्तवता घडवते. तुझी भावना तुझ्या भविष्याची बीजं पेरते आणि तुझी ऊर्जा ठरवते की तुला जीवनातून काय मिळणार आहे. प्रत्येक सकाळी जेव्हा तू डोळे उघडतोस, हजारो विचार जागे होतात. त्यातला कोणता विचार तुझी ऊर्जा बनतो, तोच तुझ्या संपूर्ण दिवसाचा आकार ठरवतो. आणि हीच ऊर्जा दिवसाला आठवड्यात, आठवड्याला महिन्यात आणि महिन्यांना आयुष्याच्या अनुभवात बदलते. जेव्हा मन शांत असतं, निर्णय स्पष्ट होतात, मार्ग सोपे वाटतात आणि जीवन हलकं वाटतं. मग जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा प्रत्येक गोष्ट कठीण वाटते. हे बाहेर घडत नाही, हे आतल्या तरंगांचं बाहेर प्रकट होणं असतं. ब्रह्मांड तेच वाढवतं जे तू अनुभवतोस. आत प्रेम असेल तर प्रेम वाढतं, कटुता असेल तर कटुता वाढते, कृतज्ञता असेल तर अधिक मिळतं. म्हणून प्रत्येक भावना ओळख, कोणती तुला उंचावते आणि कोणती तुला खाली खेचते. विचार हे फक्त क्षणिक नसतात, ते ब्रह्मांडाला पाठवलेले संदेश असतात. आणि ब्रह्मांड प्रत्येक संदेशाला उत्तर देतं, भीतीचं, कमतरतेचं किंवा विश्वासाचं. तू ज्या भावनेला जास्त काळ धरून ठेवतोस तीच तुझ्या आयुष्याचा अनुभव बनते. आपण बाहेर बदल शोधतो, नवे लोक, नवे मार्ग, नवी सुरुवात. पण खरी सुरुवात आपल्या विचारांपासून होते. विचार बदलले की ब्रह्मांडही बदलतं. ब्रह्मांडाचा स्वभाव अद्भुत आहे.
ते तुझ्या आतल्या विचारांना वेगवेगळ्या रूपात परत दाखवतं. आत हलकं वाटलं तर अनुभवही हलके येतात. आत ओझं असेल तर बाहेरही ओझंच निर्माण होतं. तू विचारतोस का मी, आणि ब्रह्मांड उत्तर देतं कारण तुझ्या आत हेच चालू आहे. प्रयत्न बाहेर होतात पण यश आत तयार होतं. जर मन लक्ष स्वीकारत नसेल तर ती गाठण्याची ऊर्जा थांबते. ब्रह्मांड विरोध करत नाही, ते तुझ्यासारखंच बनून परत येतं. मन जितकं शांत तितकी ब्रह्मांडाची ऊर्जा वेगाने वाहते. अस्थिर मनाला संकेत दिसत नाहीत, पण शांत मन प्रत्येक छोटा संकेत ओळखतं. कधी लक्ष दे, तुझ्या आयुष्यात मोठा बदल होण्याआधी तुझ्या आत काहीतरी बदललेलं असतं. कधी आशा, कधी भीती, कधी तीव्र इच्छा. ब्रह्मांड त्यालाच प्रतिसाद देतं. तुझी विचारसरणी म्हणजे एक चुंबक आहे. ती तसंच आकर्षित करते जे तू आत अनुभवतोस. दुःख धरलंस तर दुःख येतं, प्रेम धरलंस तर प्रेम येतं. ब्रह्मांड शिक्षा किंवा बक्षीस देत नाही, ते फक्त तुझ्या ऊर्जेचं प्रतिबिंब आहे. तू आत काय निर्माण करतोस तेच बाहेर आकार घेतं. म्हणूनच सांगितलं जातं, विचार सांभाळ, कारण तेच तुझं नशीब बदलू शकतात. ब्रह्मांड तुला ते देत नाही जे तू मागतोस, तुला ते देतं जे तू मानतोस. मागणं आणि मानणं यात मोठा फरक आहे. मागणं म्हणजे इच्छा आणि मानणं म्हणजे विश्वास. तुझी खरी प्रार्थना शब्दात नाही, ती तुझ्या भावनात असते. तुझं मौन हीच तुझी सर्वात मोठी आवाज आहे. जितकं खोल मौन तितकी त्याची ऊर्जा दूरपर्यंत पोहोचते. जेव्हा तू तुटूनही उभा राहण्याचा निर्णय घेतोस तेव्हा ती तरंग ब्रह्मांड बदलून टाकते. जेव्हा तू म्हणतोस मी पुन्हा उभा राहीन, तेव्हा ब्रह्मांड तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतं. ब्रह्मांड तुझी मदत करू इच्छितं, फक्त तुझ्या स्पष्ट ऊर्जेचा, तुझ्या विश्वासाचा, तुझ्या शांत संदेशाचा तो संकेत वाट पाहतो. आयुष्यात कधी वाटतं सगळं संपतंय, पण ते संपणं नसतं, ते नव्या सुरुवातीचं बीज असतं. अंधार तुला तोडायला नाही तर तुला मजबूत बनवायला येतो. ब्रह्मांड तुझ्या वेदना समजतं, तुझ्या शांततेतील हाक ऐकतं, तुझ्या थकव्यामधली ताकद ओळखतं. म्हणून हार मानू नकोस, कारण जितका कठीण प्रवास तितकी सुंदर लक्ष्य तुझ्यासाठी तयार असते. तुझी परीक्षा तुला तोडण्यासाठी नाही तर तुला उंच नेण्यासाठी आहे. आणि जेव्हा ब्रह्मांड तुला उचलतं तेव्हा इतकं उंच उचलतं की जुने जखमही लहान वाटू लागतात. तर कसे वाटले आजचे विचार ते कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.